लाचखोर पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात. गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी व तपासात मदत करण्याकरिता म्हणून 3 लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदारास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे लाचेच्या पैशात न्याय विकणाऱ्या उदगीर पोलिसांचा काळा चेहरा समोर आलाय. लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदारास लाच देणे हे उचित न वाटल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे धाव घेत घडलेल्या घटनेचे कथन केले. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उदगीर येथील पंचवटी हॉटेलमध्ये सापळा लावला. या पडताळणी दरम्यान आरोपी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून पोलीस हवालदार राहुल नागरगोजे यास 45,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना 2 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या घटनेने पोलीस खात्याची अब्रू मलिन झाल्याचं बोललं जात असून नागरिकांत मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनत असतील तर सामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागावा असा सवाल नागरिक करीत आहेत. हल्ली अचाट खाणे मसनात जाणे असा प्रकार वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे, नांदेड. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.